नमस्कार. मी डॉक्टर मनीषा गोतमारे डेहनकर, प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ शालाक्यतंत्र इन दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, वानाडोंगरी, हिंगणा. आज आपण उष्माघात या विषयावर थोडंसं चर्चा करूयात आणि उष्माघाताबद्दल थोडी माहिती घेऊयात. सध्या राज्यभर उष्णतेची तीव्र लाट आहे आणि महाराष्ट्र शासनाने देखील उष्माघाताशी संबंधित काही निर्देशक तत्व जाहीर केलेली आहेत. सामान्यतः आपल्या शरीराचं जे टेम्परेचर असतं किंवा तापमान असतं ते 97.5 टू 98.5 डिग्री फॅरेनहाइट इतकं नॉर्मल असतं. पण या अतिउष्णतेमुळे आणि उष्णतेच्या लाटेमुळे हे तापमान अचानक वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात जे काही बदल होतात किंवा जो काही त्रास उद्भवतो त्याला उष्माघाताशी संबंधित त्रास असं बोललं जातं. उष्माघात हा कुणाला होतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे किंवा खबरदारी आपल्याला काय घ्यायची आहे याच्याबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेऊयात. उष्माघात हा सामान्यतः बाह्य वातावरणात ॲटमॉस्फिअरमध्ये काम करणारे जे लोक आहेत, जे नोकरदार वर्ग आहेत, मजूरदार वर्ग आहेत किंवा ज्यांना सामान्यतः 12 ते 4 या वेळामध्ये कामासाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी बाहेरच्या उष्ण वातावरणामध्ये राहावं लागतं, त्या लोकांना ह्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असतं. कारण या दरम्यान हवेमध्ये उष्णता आणि गरमी ही फार जास्त असते. हवा अतिशय रुक्ष असते आणि त्यामुळे शरीराला त्याचा धोका होण्याची संभावना असते. उष्माघात हा सामान्यतः कुणालाही होऊ शकतो, पण जी व्यक्ती वृद्ध आहेत किंवा गर्भिणी आहेत किंवा लहान बालकं आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत, ज्यांची प्रतिकारक क्षमता नैसर्गिकदृष्ट्याच कमी आहेत, अशा लोकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता लवकर असते. कारण त्यांचं शरीर आधीच खचलेलं असतं किंवा शरीर तेवढं स्ट्रॉंग नसतं. त्याच्यामुळे त्या लोकांना उष्माघाताची तीव्रता जास्त जाणवण्याची संभावना असते. काय होतं, बरेचदा आपण बाहेर फिरताना पाणी कमी पिण्यात येतं किंवा आपण आपल्या शरीराला झाकण्यासाठी, कव्हर करण्यासाठी काहीच वापरत नाही किंवा विसरतो ते वापरायला. अशा वेळेला उष्णतेचा तडाखा सरळ आपल्या शरीराला अटॅक करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर उष्माघाताचे सौम्य किंवा गंभीर असे लक्षणं दिसू शकतात. सामान्यतः उष्माघात हा अचानक होत नाही, तो सुरुवातीला काही त्याचे लक्षणं दर्शवतो. अशा वेळेला देखील आपण जर दुर्लक्ष केलं किंवा ती दुर्लक्षित राहिलं तर मग ती गंभीरता वाढते आणि मग जीवितास धोका होण्याची संभावना असते. सामान्यतः उष्माघाताची जेव्हा प्रारंभिक लक्षणं दिसतात त्यावेळेला अंगाला पुरळ येणे किंवा खूप जास्त घाम येणे किंवा हलकं डोकंदुखी सुरू होणे ही लक्षणे सुरुवातीच्या पिरियडमध्ये दिसतात. आणि या वेळेला जर आपण आपल्या शरीराला पाणी मुबलक प्रमाणात दिलं नाही किंवा पाणी मुबलक प्रमाणात पिलं नाही, बाहेर जाताना डोक्याला कव्हर केलं नाही किंवा हात पाय प्रॉपर कव्हर केले नाही तर ही लक्षणं कधी वाढू पण शकतात. मग जेव्हा गंभीर अवस्था तयार होते तेव्हा चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळ होणे आणि अचानक तापमान शरीराचं वाढणे ही लक्षणं दिसतात. प्रारंभिक अवस्थेमध्ये जसा अचानक घाम येतो तो घाम पूर्णतः सुकला जाऊन ॲडव्हान्स स्टेजमध्ये व्यक्तीला घाम अजिबात येत नाही आणि त्याच्या उलट शरीराचं तापमान अचानक वाढते आणि घेरी येऊन व्यक्ती बेशुद्ध पडतो. अशा वेळेला बेशुद्ध जर एखादा व्यक्ती तुम्हाला गरमीच्या दिवसांमध्ये दिसला तर त्याला तातडीने मदतीची गरज असते. त्यावेळेला तुम्ही त्याला तातडीने लगेच मग काय उपाय करायचे तर त्याला तातडीने बाजूला घ्यायचं, शेडेड एरियामध्ये घ्यायचं, ज्या ठिकाणी उष्णतेचा डायरेक्ट संपर्क नसणार. त्याचे कपडे थोडे सैल करायचे आणि शरीरावर आणि चेहऱ्यावर पाणी शिंपडायचं आणि त्याला हळूहळू शुद्धीत आल्यानंतर थोडं थोडं पाणी प्यायला द्यायचं, जेणेकरून त्यांची बॉडी हायड्रेटेड होईल आणि ते उष्माघातामधनं बाहेर येण्यास त्यांना मदत होईल. तर ही आपण उष्माघातासाठी अचानक जर कोणी व्यक्ती आपल्या समोर आली तर करण्याची चिकित्सा आपण करू शकतो.